Hi, this is Vidya Beauty Student Academy and I'm Vidya from पनवेल, नवीन पनवेल. आजचा व्हिडिओ हा एका वेगळ्या कारणासाठी आहे. सध्या केसांच्या सर्वांनाच प्रॉब्लेम आहे. तर गंमत अशी आहे की केसांचे सगळे आम्हाला सुद्धा असतो प्रॉब्लेम, कारण संसार करतो, स्ट्रेसफुल लाईफ असते, क्लायंट आहे, बिझनेसचं टेन्शन आहे, बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे हेअरफॉलचा प्रॉब्लेम हा प्रत्येकाला असतो. परंतु आम्हाला जेव्हा हेअरफॉलचा प्रॉब्लेम चालू होतो किंवा खास करून मला, तर त्वरित त्याच्यावरती विलाज केला जातो. कारण स्वतःचं पार्लर आहे. हेअर ग्रोथसाठी अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल्स आहेत, आमच्याकडे आहेत. याशिवाय ट्रीटमेंट्स आहेत, कारण मी स्वतः तर ट्रायकोलॉजिस्ट आहे. त्यामुळे त्याच्यावरती पटकन उपाय केला जातो. परंतु इतरांच्या बाबतीत तसं होत नाही. त्यांचं कारण असं की त्यांना जेव्हा हेअरफॉलचा प्रॉब्लेम होतो आणि जेव्हा त्यांना सलूनमध्ये ट्रीटमेंट करायला मी तर डॉक्टर पण सजेस्ट करते. आय एम नॉट सजेस्टिंग ओनली टू टेक द ट्रीटमेंट फ्रॉम मी. मी नेहमी सजेस्ट करते की तुम्ही डॉक्टरला जाऊन भेटा, त्यांना पेही करायचे नसतात. सो ह्या सगळ्या चक्करमध्ये काय होतं, मग ते स्त्री किंवा पुरुष ह्या अगदी टकलं होत येतं किंवा अगदी खूप ओव्हर केस गळायला सुरुवात होते, खूप जास्त प्रमाणात. अगदी म्हणजे अशी जाड वेणी असेल ना, ते अगदी अगदी अशी आणि मग हळूहळू खालून ते केस कट करत असे काहीतरी वेगळी प्रोसिजर चालू असते. बट दे आर नॉट रेडी टू टेक द ट्रीटमेंट. बघा, मी फार काही सायन्स तुम्हाला तर सांगत बसत नाही, बट काही गोष्टी तुम्हाला सांगणं मला गरजेच्या वाटतात. दॅट मीन्स आपण सतत उभे असतो, बरोबर? सतत उभे असतो तर भले आपली बॉडीची जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती अशी आहे की आपल्या सगळ्या ब्लड वेसल्स असतील, लिम्फॅटिक वेसल्स असतील, इतर कुठल्याही वेसल ज्या बॉडीमध्ये गोल फिरत असतात. पण प्रत्येक वेळेस गंमत काय होते ना, की आपण सतत उभे असतो आणि फक्त रात्रीच कधीतरी झोपतो. आणि हाऊसवाईफ असतील त्यांनाही दुपारी अंग टाकायला फार कमी वेळ असतो. तर त्यामुळे आपल्या डोक्याला, अगदी माथ्याला हवा तसं ब्लड सर्क्युलेशन होत नाही किंवा हवा तेवढा ब्लड पुरवठा होत नाही, रक्त पुरवठा होत नाही. त्यासाठी किमान किमान पार्लरमध्ये जाऊन हेड मसाज घेणं गरजेचं आहे. आता पार्लरमध्ये जाऊन हेड मसाज घेणं म्हणजे तीही खायची गोष्ट नाहीये, किंवा कुठेही जाऊन कुणी काहीही करेल तर दॅट इज ऑल्सो नॉट गुड. सो आपल्या ज्या हेड मसाजच्या ज्या स्टेप्स असतात ना, खास करून आम्ही ज्या मी CNG झालेली स्टुडंट आहोत, तर मला तर त्या गोष्टी शिकून 12-14 वर्ष होत आली. तर CNG मी सिटी अँड गिल्ड्स, दॅट डिप्लोमा इज फ्रॉम लंडन युनिव्हर्सिटी. वी गॉट द सर्टिफिकेट फ्रॉम द लंडन युनिव्हर्सिटी. ओके. मुंबईमध्ये मी हा कोर्स कंप्लीट केला. त्यामुळे आम्हाला त्यामागचे प्रोडक्ट नॉलेज जे आहे ते नुसतं मी प्रोडक्टवरती लक्ष नसतं, तर त्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत एक्झॅक्टली त्याच्यावरती आमचं लक्ष असतं. या व्यतिरिक्त क्लायंटची पूर्ण हिस्ट्री आम्ही जाणून घेतो. त्यात एक्झॅक्टली ते कुठं काय करतात, त्याचं प्रेझेंटेशन काय, प्रेझेंट वर्क त्यांचं काय चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन मग आम्ही त्याच्यावरती काम करायला सुरुवात करतो. या व्यतिरिक्त असं आहे की केस, जसं तर मगाशी मी म्हटलं की इथे आपल्याला ब्लड पुरवठा किंवा रक्त पुरवठा जो कमी होतो, तर तुमच्या ज्या मसाजच्या स्टेप्स पाहिजेत ना, त्या खालून अशा वरती इथपर्यंत अशा त्या मसाजच्या स्टेप्स हव्यात. आणि मग त्याही वेगवेगळ्या टेक्निक, आता कसं पण करून नाही चालणार. आता आम्ही जेव्हा करतो ना, तर ह्या खूप छान पद्धतीने ह्या मसाजच्या स्टेप्स आहेत, जेणेकरून त्या 15 मिनिटात सुद्धा, म्हणजे अनेक महिला आमच्याकडे इतके सॅटिस्फाईड काही क्लायंट आहेत की निव्वळ हेड मसाज करून गेल्यानंतर सुद्धा त्यांचा हेअरफॉल थांबलेला आहे. सो माझं हे सांगणं, आता मी तर पनवेलमधून बोलते, तर प्रत्येकाला काही इथे येणं शक्य नाही आहे. परंतु खरंच असा हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल ना, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. किमान आठवड्यात एकदा तरी तुमच्या जवळच्या कोणत्याही सलॉनमध्ये किंवा लेडीज ब्युटी पार्लरमध्ये किंवा जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे, तिथे जाऊन किमान हेड मसाज घ्या. डॉक्टर सांगतात ऑइल मसाज करणं, अगदी बरोबर आहे. अगदी चपचपीत ऑइल लावलं तुम्ही तर तेवढा शॅम्पू लावणार, मग त्या मसाजचा फायदा काय? सो ऑइल तितकंच लावा जे तुमचा म्हणजे जेव्हा आपण मसाज करतो तेव्हा ते ऑइल जे आहे ते स्किनमध्ये पॅनेट्रेट झालं पाहिजे. उगीच चपचप ऑइल लावण्यातही काही अर्थ नाही. आणि शक्यतो ऑर्गॅनिक प्रोडक्ट यूज करा, ज्याच्यामध्ये लेस कॉस्टिक सोडा किंवा लेस केमिकल्स आहेत असे. ओके. अगदी घरगुतीच वापरलं तर वेल एंड गुड. कुणाला ज्यांना खरंच हेअरचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी, एक्सेस हेअरफॉल आहे त्यांच्यासाठी. या व्यतिरिक्त माझा हा व्हिडिओ जर कोणी पूर्ण बघत असेल तर बिलीव्ह मी, माझ्याकडे 100% इलाज आहे. तुमचं स्किन असेल, तुमचं हेअरफॉल असेल,
अगदी टक्कल पडत आलेलं असेल, वॉट एव्हर बी देर इज प्रॉब्लेम, वी हॅव द सोल्युशन, दॅट प्रॉब्लेम विल बी सॉल्व. सो नक्की मला कॉन्टॅक्ट करा, कारण हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं असतं. ऑफकोर्स दिस अ पार्ट ऑफ बिझनेस, पण बिझनेसच्या माध्यमातून चुकीचं काही सांगितलं जात नाही किंवा ते सेलही केलं जात नाही. त्यामुळे तुमचा स्किनचा प्रॉब्लेम असेल, हेल्थचा प्रॉब्लेम असेल, असं काही कारण असेल तर नक्कीच कुठे ना कुठे त्याचं कन्सल्टेशन करून घ्या. त्याचे प्रोडक्ट यूज करा, हे गरजेचं आहे. माझ्याकडे कित्येक महिला, इतक्या सुंदर महिला येतात आणि केसांच्या बाबतीत वाट लागलेली असते. सो दिस इज अ हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू गाय. Take the suggestion, take the treatment from the salons and use the good product. And if you want any good product, then call me. Thank you so much.